नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे शिखर एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या सर्वांना दिसतच असेल की राज्य उत्पादन शोध याची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण किती पदे आहेत हे आपण बघणार आहे. त्यासोबत सोबत त्याची पात्रता काय आहे, त्यासोबतच आपलं अप्लाय कशा पद्धतीनं करू शकतो आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची माहिती जी आहे या व्हिडिओ आपण घेणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघण्यासाठी बघा आता यामध्ये जे आहेत तर एकूण पदे किती आहेत आपण या संदर्भातले आता यामध्ये वेगवेगळे पद आपल्याला देण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या संवर्गासाठी जे आहे तर ह्या वॅकन्सी आलेल्या आहेत. त्यामध्ये लघुलेखक, लघुटंक लेखक, त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यांचे जे आहेत तर ह्या वॅकन्सी त्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आपण जर बघितल्या तर जवान राज्य उत्पादन शुल्क 558 वॅकन्सीज आहेत. त्याचबरोबर जवान वाहन चालक यांचे जे आहेत तर ह्या 73 वॅकन्सी आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. ह्या वॅकन्सीज सर्वात जास्त आहेत. त्याचबरोबर जे आहेत तर काही चपराशीच्या सुद्धा इथं वॅकन्सीज आलेले त्या आहेत एकूण 53 वॅकन्सी. या संदर्भात बघा आता की आपल्याला वेतन श्रेणी इथं साधारणतः किती देण्यात आलेली तर वेतन श्रेणी जर बघितली तर लघुलेखक श्रेणीसाठी 41,800 1,32,300 च्या दरम्यान जो आहे तर तो आपला पे स्केल इथे आहे. त्यानंतर अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय जे काही भत्ते असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर लघु टंकलेखकसाठी 25,500 81,100 त्यानंतर जवानसाठी 21,700 ते 69,100 त्यानंतर जवान वाहन चालक 21,700 व 69,100 याच्या दरम्यान जे आहे तर पेमेंट असणार आहे. त्याचसोबत चपराशीसाठी 15,000 ते 47,600 दरम्यान पेमेंट इथे साधारणतः असणार आहे. तरी वेतन श्रेणी याचबरोबर आपल्याला महागाई भत्ते व इतर जे काही देय आहेत ते सुद्धा इथं मिळणार आहेत. यामध्ये जे आहेत तर आपण बघूया वयोमर्यादा साधारणतः आपल्याला कशा पद्धतीने इथं देण्यात आलेली आहे. जर आपण इथं जर बघितलं तर कमीत कमी वयोमर्यादा म्हणजे किमान वयोमर्यादा सगळ्याच कॅटेगरीसाठी जे आहेत तर ती आपल्याला 18 वर्ष अशी देण्यात आलेली आहे. 18 वर्षापर्यंत जे आहेत तर मर्यादा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे काही कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त जी काही वयोमर्यादा आहे तर ती 40 वर्ष आपल्याला देण्यात आलेली. त्यानंतर ओबीसी मध्ये येणारे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी जे आहेत तर ते 45 वर्षापर्यंत मर्यादा आपल्याला देण्यात आलेली. मागासवर्ग असेल, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी. त्यानंतर जे काही खेळाडू आहेत यांच्यासाठी ओपन कॅन्डिडेट जर असेल तर मॅक्सिमम 43 आणि मागासवर्गीय जर कॅन्डिडेट असतील किंवा आर्थिक दुर्बल घटक जर असेल तर यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत देण्यात आले. तर बाकीच्या जे काही वयोमर्यादा आहेत ते आहेत माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या या वयोमर्यादा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. ओके. देन बघा आता यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता नेमकी काय देण्यात आलेली सगळ्यात ज्या काही वॅकन्सी आहेत मित्रांनो त्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच की 10वीच्या बेसवरती आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत. आता ह्या जर 10वीच्या बेसवरती जर असतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली पाहिजे. त्याचबरोबर लघु लेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट पाहिजे. त्याचबरोबर मराठी टायपिंग 30 झालेली पाहिजे. टायपिंग 40 झालेली पाहिजे. तरच आपण लघुलेखक यासाठी जे आहेत तर पात्र तिथे असणार आहे. त्यानंतर टंकलेखकसाठी जे आहे तर या ठिकाणी माध्यमिक शालांत म्हणजे 10वी झालेली पाहिजे व त्याचबरोबर लघुलेखनाची गती जी आहे तर 80 शब्दाची पाहिजे. मराठी 30 व इंग्लिश जे आहे तर ती 40 टायपिंग आपली पाहिजे. त्याचबरोबर जवान जे आहेत तर यांच्यासाठी फक्त 10वी पास पाहिजे. त्याचबरोबर जे आहेत तर शारीरिक पात्रता यासाठी देण्यात आलेली ते आपण पुढे बघणारच आहे. त्यानंतर जवान वाहन चालक जे आहेत त्यांच्यासाठी 7वी पास व आपल्याकडं लायसन्स असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे लायसन्स असेल, वाहन चालकाचा परवाना जर आपल्याकडे जर असेल, तर आपण या ठिकाणी जे आहेत तर अप्लाय करू शकता. त्याचबरोबर चपराशीसाठी जी काही पात्रता देण्यात आलेली ती सुद्धा 10वी पास इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे जे काही सर्व पदं आहेत मित्रांनो, ते आपल्याला 10वी पास वरती देण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी जे आहेत तर अप्लाय करू शकता सर्वजण या पदांसाठी. शारीरिक पात्रता जी आहे तर पुरुष आणि महिला यांच्यासाठी आपल्याला वेगवेगळी देण्यात आलेली. पुरुष आणि महिला यांच्यासाठी जी काही वेगवेगळी पात्रता आहे त्यामध्ये उंची पुरुषसाठी आपण अगोदर बघूया की काय पात्रता देण्यात आली होती. किमान 165 सेंटीमीटर एवढी उंची पाहिजे.
छाती जी आहे तर न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे व फुगवून जास्तीची 5 सेंटीमीटर म्हणजे की या ठिकाणी 84 सेंटीमीटर एवढी छाती भरली पाहिजे. ओके. वजन जे आहे तर पुरुषांसाठी लागू नाही. महिलांसाठी वजन कमीत कमी 50 किलो या ठिकाणी पाहिजे व छाती जी आहे तर महिलांसाठी ही कॅटेगरी लागू नाहीये. त्याच्यानंतर किमान ही महिलांसाठीचं जे आहे तर 160 सेंटीमीटर एवढी हाईट असणं गरजेची आहे. जी आहे ती. आता आपण जर समोर जर बघितले, तर आपल्याला अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम ही जी एक्झाम कंडक्ट करणारी आहे, ती टी-सी-एस कंडक्ट करणारी आहे मित्रांनो. त्यामुळं ज्या काही बाकीच्या एक्झाम्स टी-सी-एस, आय-बी-पी-एस घेत आहे, त्याच पद्धतीनं जो आहे तर आपल्या एक्झामचा पॅटर्न असणारा आहे. मग यामध्ये जर आपण जर बघितलं, तर अभ्यासक्रम कशा पद्धतीनं आपल्याला देण्यात आलेला आहे, तर सगळ्यांचा जवळ आपल्याला सेम सिलेबस इथं देण्यात आलेला आहे. की लघुलेखक असेल आणि लघु टंकलेखक त्याचबरोबर जवान राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठीची जी काही सिलेबस आहे तो कॉमन आहे. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी हे आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि हे 10वी बेसवरती जो काही सिलेबस आहे तो आपल्याला इथं देण्यात येणार आहे. 10वी बेसवरती आहे तो. त्यामध्ये मराठी व इंग्रजी यांचे जे काही प्रश्न ते 30 प्रश्न असतील. दोघांचे पण 30. त्याचबरोबर जे आहेत तर यांची हे असतील बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान तर 30 प्रश्न व 30 गुण आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत. असे एकूण जे आहेत तर 120 प्रश्न आपल्याला असतील आणि 120 गुण या ठिकाणी असणार आहे. व यासाठीचा वेळ जो आहे तो आहे 1 तास 30 मिनिटाचा. व हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ते एम-सी-क्यूज बेसवरती जे आहेत तर ते क्वेश्चन्स आहेत. त्याचबरोबर जवानी वाहन चालक यांच्यासाठी जे आहे तर बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी हे सेम सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत. पण यामध्ये सर्व ही जी पात्रता असणार आहे किंवा ही जी काही लेव्हल असणार आहे, तर ही सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे की 7वीच्या बेसवरती जो आहे, तर हा पेपर त्यांनी इथं घेणार आहे. आता आपण जर बघितलं मराठी व इंग्रजी यांचे जे आहेत तर बुद्धिमत्ता ही दोन्ही पण लँग्वेजमध्ये आणि सामान्य ज्ञान हे सुद्धा आपल्याला दोन्ही पण लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे. मग आपण जर इथं जर विचार जर केला तर मराठी व इंग्रजी यांचे यांचे जे असतील तर ते सुद्धा 30 प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान यांचे सुद्धा 30-30 असणार आहेत. एकूण असे 120 प्रश्न असतील आणि 120 मार्क यांचा सुद्धा 1 तास 30 मिनिटाचा जो आहे तर तो टायमिंग आहे आणि एम-सी-क्यूज बेसवरती आहे. आता चपराशीची जी काही एक्झाम आहे, तर ती 10वी बेसवरती आपल्याला देण्यात आलेली. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि लँग्वेजेस जे आहेत तर त्या 2 आहेत. कोणाच्या बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. ओके. मराठी लँग्वेजमध्ये असेल, इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल. त्याचबरोबर इथं जर बघितलं तर बुद्धिमत्ता चाचणीचे 50 क्वेश्चन 50 मार्क, सामान्य ज्ञान 50 क्वेश्चन 50 मार्क, मराठी 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्रजी 50 क्वेश्चन 50 मार्क. या पद्धतीने जे आहेत तर एकूण 200 प्रश्न व 200 मार्क असणार आहेत. आता तुम्ही म्हणसाल इथं 120 प्रश्न आणि 120 मार्क देण्यात आले व इथं 200 प्रश्न व 200 मार्क देण्यात आले. यासाठीचं जे आहे तर टोटल टायमिंग 2 तासाचं. 200 प्रश्न आहेत तिथे. आता आपण जर बघितलं तर यांच्यासाठी शारीरिक चाचणी आहे 80 मार्कची. ओके. त्यामुळे जे आहेत तर त्या ठिकाणी 120 प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत. जे की आपण अगोदरचे पद इथं बघितलेले होते यामध्ये. जे की लघुलेखक असेल, लघु टंकलेखक असेल, जवान असेल, जवानी वाहक असेल, तर यासाठी जे आहेत तर आपल्याला 120 प्रश्न देण्याचं कारण आहे, की त्यांच्यासाठीची पुढे वेगवेगळी जी आहेत तर टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना मार्क जे आहेत तर तिथं हे देण्यात आले. आता बघा इथं जवान राज्य उत्पादन शुल्क जर असेल, तर यांचं म्हणणं आहे, की लेखी परीक्षा किती मार्कची होणार आहे तर 120 आणि यांच्यामध्ये शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी जी आहे तर ती आहे 80 मार्काची. तर यांची सुद्धा परीक्षा किती मार्काची आहे तर 200 मार्काची. फक्त ते 120 मार्काचे जे आहेत तर ते लेखी घेणार आहेत व 80 मार्काचं जे आहे तर त्यांची शारीरिक चाचणी होणार आहे. त्याचबरोबर जवानी वाहन चालक जर आपण जर बघितलं, तर यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी असणार आहे. ओके. या पद्धतीनुसार जे आहे तर आपल्याला तिथे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला ही क्वालिफाइंग चाचणी असणार आहे, की ज्यामध्ये हलके मोटार वाहन चालक किंवा जड मोटार वाहन चालक जे आहे, तर याची टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. फक्त जवानी वाहन चालक या पदासाठीच टेस्ट जी आहे तर ती घेण्यात येणार आहे. यामध्ये सुद्धा 120 लेखी परीक्षा होणार आहे 120 मार्काची व 80 मार्काची जी आहे तर ती शारीरिक चाचणी असते. तर असे जे आहेत तर 200 एकूण गुण आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत. यामुळे 200 पैकी हा जो काही कट ऑफ आहे तर तिथे लागणार आहे. 200 मार्कचा कट ऑफ तिथे असणार आहे. त्या परीक्षेसाठी डायरेक्टली लेखी परीक्षा ही किती मार्कची तर 200 मार्कची.
ओके. आणि लघुलेखकसाठी यांनी काय म्हटलेलं, लेखी परीक्षा जी आहे, लघुलेखक आणि लघु टंकलेखकसाठी लेखी परीक्षा 120 मार्काची व यांची जी काही कौशल्य व्यावसायिक चाचणी आहे, तर ती 80 मार्काची होणार आहे. असे 200 जे आहेत, तर एकूण गुण आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी एकूण 200 गुणाची जे आहे, तर ही परीक्षा होणार आहे. सगळ्या ज्या काही परीक्षा आहेत, त्या एकूण 200 गुणाच्या सगळ्या पदासाठीची परीक्षा होणार आहे. आता आपण जर बघितलं, तर यांच्यासाठी नेमका सिलेबस आपल्याला काय देण्यात आलेला आहे, अभ्यासक्रम काय आहे, कोणकोणत्या घटकावरती आपल्याला प्रश्न येणार आहेत, तर हे आपण इथे बघूया. आता बघा की बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जे आहेत, तर अक्षरमाला असेल, त्यानंतर नंबर सीरीज असेल, या पद्धतीने जे आहेत, तर आपल्याला डायग्राम बेसवरती क्वेश्चन आहेत काही. ते जे काही आतापर्यंत टी-सी-एस, आय-बी-पी-एस ज्या पद्धतीने पॅटर्न विचारत आहे, त्याच बेसवरती बुद्धिमत्ता चाचणीचे एक्झाम्पल्स आपल्याला असणार आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये जर बघितलं, तर महाराष्ट्राचं भूगोल आहे, त्याचबरोबर भारताचं भूगोल आहे, त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह आहे. त्याचबरोबर नागरिक शास्त्रावरती जे आहे, तर ते सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत आणि चालू घडामोडीवरती सुद्धा आहेत. त्याचबरोबर विज्ञानवरती सुद्धा क्वेश्चन आहेत आणि हे सर्व जे काही प्रश्न आपल्याला मित्रांनो विचारण्यात येणार आहेत, तर हे सर्वच्या सर्व प्रश्न 10वीच्या बेसवरती आपल्याला विचारण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी जे आहेत, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्यात येतात ते. मग आपण जर बघितलं, तर मराठीमध्ये जे की टी-सी-एस, आय-बी-पी-एस विचारते त्या पद्धतीने सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याच्यावरती जे आहेत, तर ते क्वेश्चन येणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश जर बघितलं आपण, तर कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर, त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस वरती असेल. ओके. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल. या बेसिसवरती जो आहे, तर ते आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे टोटली जे काही आतापर्यंत टी-सी-एसने घेतलेली एक्झाम आहे, या बेसिसवरती हा पेपर आपला साधारणतः होणारा आहे. आता यामध्ये बघा, मैदानी चाचणीमध्ये नेमकं काय-काय घेण्यात येणार आहे. ओके. एक झाली लेखी परीक्षेबद्दलची आपण माहिती बघितली. आताची जी माहिती आहे, ती आहे मैदानिक चाचणी, शारीरिक चाचणीसाठीची जी आहे, तर आपण पात्रता इथे बघतोय. आता पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळी जे आहेत, तर मैदानी चाचणीचं स्ट्रक्चर आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. यामध्ये पुरुषांसाठी 1.5 किलोमीटर धावणे यासाठी 30 गुण असणार आहेत. त्यांनी इथं वेळ वगैरे दिलेला नाही, की किती वेळामध्ये यावं लागेल, म्हणजे तुम्हाला मार्क किती मिळणार आहेत. तर ती अजून एखादी पी-डी-एफ येईल, त्यामध्ये डिटेल्स माहिती जी आहे, तर शारीरिक चाचणीबद्दल ते देतील आणि त्या पद्धतीने जे आहेत, तर तुम्हाला आम्ही माहिती प्रोव्हाईड करण्याचं जे आहे, तर इथे निश्चितपणे प्रयत्न करूया. 100 मीटर धावणे याच्यासाठी सुद्धा 30 गुण आहेत. व गोळाफेकसाठी जे आहेत, तर ते 20 गुण आहेत. ओके. एकूण जे आहेत, तर 80 गुण असणार आहेत. या पद्धतीने 3 टप्प्यामध्ये जे आहेत, तर आपलं ग्राउंड होणार आहे. यामध्ये 1.5 किलोमीटर जे आहेत, तर ते धावणे असेल. त्याचबरोबर 100 मीटर धावणे असेल आणि त्याचबरोबर गोळाफेक असेल. आता महिलांसाठी जे आहे, तर 1 किलोमीटर धावणे आहे. यासाठी 30 गुण आहेत. 100 मीटर धावणे आहेत. त्यासाठी सुद्धा 30 गुण आहेत. गोळाफेकसाठी 20 गुण आहेत. असे जे आहेत, तर एकूण 80 गुण आपल्याला देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जी की लेखी परीक्षा असणार आहे. या लेखी परीक्षेमध्ये यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे 25% आपले निगेटिव्ह होणार आहेत. एखादा क्वेश्चन जर आपला जर चुकलेला जर असेल तर. त्यामुळे या ठिकाणी जे आहेत, तर आपल्याला तुक्के मारायला जमणार नाही. तुक्के मारून चालणार नाही, कारण की योग्य ते प्रश्न आपल्याला इथं सोडवावा लागणार आहे. जर एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल, तर त्याला आपल्याला स्किप करावं लागणार आहे. कारण की जे बरोबर प्रश्न आहेत, त्यांच्यामधले मार्क आपले जे आहेत, तर ते कटणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट इथं लक्षात घ्या तुम्ही, ती वजा करण्यात येणार आहे. त्यांनी इथं क्लिअरली दिलेलं आहे. ओके. आता आपल्याला बघायचं, की कोणकोणते आपल्याला कागदपत्रे, डॉक्युमेंट जे आहेत, तर ते अपलोड करायचे. हे कधी फॉर्म भरता वेळेस आणि जे आपण फॉर्म भरता वेळेस डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, त्याची सगळी फाइल्स आपल्याकडे असणं गरजेची आणि हे जे काही आहेत, तर आपल्याला स्कॅन करून पी-डी-एफ बनवून जे आहे, तर आपल्याला अपलोड करायचे. वेगवेगळे ॲप्स आहेत, की ज्या मोबाईलमध्ये जे आहेत, तर तुम्ही त्याला स्कॅन करू शकता. त्याची पी-डी-एफ बनवू शकता. त्या पद्धतीने जे आहेत, तर तुम्ही इथे अपलोड सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. आता बघा, की आपल्याला नेमके कोणकोणते डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहेत, तर ते आपण इथं बघूया. आता एस-एस-सी 10वीचं जे काही आपलं पास 10वी जी झालेली आहे आपली, तर त्याची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जे असते, तर हे दोन्ही पण आपल्याला इथे काय करायचे, तर अपलोड करायचे आणि हे कशाच्या फॉर्ममध्ये करायचे, तर पी-डी-एफच्या फॉर्ममध्ये हे अपलोड करायचे आणि पी-डी-एफ जी आहे, तर कमीत कमी 50 केबी व जास्तीत जास्त 500 केबीच्या दरम्यान तिथं पाहिजे. ओके. त्यापेक्षा जास्त जर असेल, तर ते घेणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते कॉम्प्रेस करावं लागेल आणि कॉम्प्रेस करून जे काही डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे,
या संदर्भात मी फॉर्म भरता वेळेस तुम्हाला डिटेल्स माहिती देणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही निश्चितरित्या बघा. आता इथं वयाचा पुरावा जो आहे, तर ओळखपत्र कोणतं सांगितलेलं आहे? मतदान कार्ड ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वाहन चालकाचा परवाना, त्यानंतर पासपोर्ट असेल. यापैकी तुम्ही एक कोणतंही देऊ शकता. यापैकी आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा इथं व्हॅलिड आहे. शैक्षणिक पात्रता जी काही आपली आहे याचा पुरावा द्यायचा आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा म्हणजे आपण की ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करतोय फॉर्म, त्या कॅटेगरीमधून जे आहे, तर आपल्याकडे त्याचं सर्टिफिकेट जर असेल, तर ते इथं अपलोड करायचे. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही ओपनमधून तिथं कन्सिडर होणार आहे. तिथं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ओबीसी मधून येत असाल, तर ओबीसीचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी असेल, ती सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायची. नॉन क्रिमिलियर आहे, ते सुद्धा आपल्याला अपलोड करायचंय. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग असाल, त्यानंतर खेळाडू असाल तर आपल्याकडे ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ असेल, त्याचबरोबर आपण जे आहे तर इतर याच्यामधून जर म्हणजे की भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, या कॅटेगरीमधून जर आपण त्या संवर्गामधून जर फायदा घेण्याचा विचार जर करत असेल, तर डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता यामध्ये विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा जर समजा तुम्ही हे आहेत, फिमेल आहेत. आता यांचं जर लग्न जर झालेलं आहे, महिलांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या नावामध्ये काय होतं तर बदल होतो. म्हणजे की माहेरचं आणि सासरचं नाव याच्यामध्ये काय होते तर बदल होतो. मग आता हा जर बदल जर झालेला जर आहे, तर त्याचा पुरावा लावणं आपल्याला आवश्यक आहे आणि हा पुरावा मग आपण मॅरेज सर्टिफिकेट जे आहे, तर ते त्या ठिकाणी तिथे लावू शकतो. इथं मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याची पीडीएफ करून जे आहे, तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता. त्यानंतर मराठी भाषेचा ज्ञानाचा पुरावा असणं आवश्यक आहे. तुम्ही 10वी तुमची मराठी असेल, तर या ठिकाणी आपण तो सुद्धा पुरावा ग्राह्य तिथे धरू शकतो. ओके. तर तो सुद्धा इथं आपण अपलोड करू शकता. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ज्यांचं लग्न झालेलं आहे, अशांनाच तिथं अपलोड करण्याची गरज आहे. ज्यांचं लग्न झालेलं नाही, अशांना तो अपलोड करण्याची ओके. त्यानंतर टंकलेखकाचे प्रमाणपत्र मराठी, इंग्रजी लागू जसे असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. त्यानंतर हे सांगितले प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे. त्यानंतर इथे जर आपली एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते सुद्धा इथं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याकडे जो काही ड्रायव्हिंग लायसन्स असणार आहे, 3 वर्षाचा अनुभव हा जो असेल, तर तो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. 3 वर्षाचा कमीत कमी त्यांनी जो आहे, तर इथं अनुभव सांगितलेला आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं लागणार आहेत मित्रांनो अपलोड करण्यासाठी. आता तुम्ही अर्ज नेमका कधीपासून करू शकता? खूप वेळ झाले आपण सांगतोय, की हे ॲड आलेली पण आम्ही अर्ज कुठून आणि कशा पद्धतीने करायचा आणि कधीपासून करू शकतो? तर 17 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या दरम्यान जे आहेत, तर तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे की 17 नोव्हेंबर पासून हे फॉर्म जे आहेत, तर ते स्टार्ट होत आहेत आणि शेवटची तारीख जी आहे, तर ती 1 डिसेंबर देण्यात आलेली आहे. त्यानंतर यामध्ये जे आहेत, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरण्याची म्हणजे की फीस भरण्याची तारीख सुद्धा इथं देण्यात आलेली. ती सुद्धा 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यानच आहे आणि तुम्हाला जे की वेबसाईट देण्यात आलेली आहे, ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली. तुम्ही त्यावरती क्लिक करून जे आहे, तर डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊ शकता. ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल. ज्यावेळेस ही लिंक जी आहे, तर सुरू होईल, तिथं खाली ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला असेल. डायरेक्टली तुम्ही त्यावरती जाऊन जे आहे, तर तिथे अप्लाय करू शकता. आता बघा, की यासाठीची फीस वगैरे आपल्याला काय देण्यात आलेली आहे. तर यावेळेस थोडी फीस जी आहे, तर ती कमी झालेली आहे. ती 1000 आणि ₹900 होती. त्याऐवजी जे आहे, तर यांनी पदानुसार इथं फीस ठेवलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी आणि राखीव गटासाठी जे आहेत, तर अशा 2 पद्धतीने आहे. तर यामध्ये जर ओपन कॅटेगरीमध्ये जर कॅन्डिडेट जर असेल, तर लघुलेखक व लघु टंकलेखक यांच्यासाठी जे आहेत, तर ₹900 फीस आपल्याला देण्यात आलेली आहे. व तोच जर राखीव प्रवर्गामधला जर असेल, म्हणजे कॅटेगरीमधला जर असेल, तर त्याला ₹810 आहे. ओके. त्यानंतर जवान जर असेल, तर इथं ₹735 फीस आहे. त्याचबरोबर जर इतर कॅटेगरीमधला कॅन्डिडेट जर असेल, तर ₹660 आहे. त्यानंतर जवान वाहन चालक यांच्यासाठी ₹800 फीस आहे. त्याचबरोबर इतर कॅटेगरीमधला कॅन्डिडेट जर असेल, तर ₹720 फीस आहे. चपराशीसाठी ओपन कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेटसाठी ₹800 व इतर कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेटसाठी ₹720 अशी फीस आपल्याला साधारणतः इथं देण्यात आलेली. तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम जर असेल आणि तुम्हाला फॉर्म भरता वेळेस काही जर प्रॉब्लेम जर आला, तर ही राज्य उत्पादन शुल्क यांनी जो आहे, तर हा नंबर दिलेला आहे. तुम्ही या नंबरवरती जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
तुम्हाला जर काही फॉर्म भरता वेळेस प्रॉब्लेम वगैरे जर येत असेल तर त्या वेबसाईटवरती जायचंय. तिथे पी-डी-एफ तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या रीड करा. त्या पी-डी-एफमध्ये सुद्धा हाच तुम्हाला नंबर दिसेल आणि जिथं-जिथं तुम्हाला कुठे अडचण येईल फॉर्म भरता वेळेस जे काही असेल ते, तर यामध्ये जे आहेत, तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. ही वेबसाईट तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. काही महत्त्वाचे जे आहेत, तर यांनी इथं काही टिप्स सांगितलेल्या आहेत. यामध्ये नेमकं काय-काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया. आता काही कारणास्तव जे आहे, की जे विविध पदं भरायचे आहेत, यामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे, तर तो तिथं राज्य उत्पादन शुल्क यांची जी काही कमिटी आहे, तर या कमिटीला तिथे देण्यात आलेलं आहे. काही न्यायालयीन प्रक्रिया वगैरे जर सुरू असेल, तर त्यांनी सांगितलेलं आहे, की काही तिथे बदल होण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत, तर त्यांनी ऑलरेडी इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची स्थगिती करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण संख्येत बदल करण्याचा अधिकार जो आहे, तर हा राखून ठेवण्यात येत आहे. म्हणजे की हे जे काही आहेत, तर ते बदल त्या ठिकाणी तिथे करू शकतात. अजून जे आहेत, तर यांनी वयासंदर्भात सुद्धा आपल्याला तिथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अजून तुम्हाला काही जर अडचणी जर असतील, तर तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती जे आहेत, तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला फॉर्म भरता वेळेस काही प्रॉब्लेम जर आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे आहेत तर रिप्लाय देण्याचा आम्ही निश्चित तिथं प्रयत्न करूया. हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.